नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ऋषिकेश ही कुस्तीची स्पर्धा जिंकणार आहे, कारण जानकी पहिल्यांदा त्यांना टाळ्या वाजवून गाईड करत असते, पण तो डाव ही ऐश्वर्याने उधळल्यानंतर जानकीला खूप टेन्शन येतं. जानकीला प्रश्न पडलेला असतो की मी यांना कसं या सगळ्यातून वाचू, कसं गाईड करू, हा प्रश्न जानकीच्या पुढे असतो. आणि ऋषिकेशला मात्र तिथे हार पत्करावी लागत असते. अशा कंडिशनला सगळी सिच्युएशन आलेली असते, सामना आलेला असतो. आणि त्यावेळेस जानकी ऋषिकेश जोरात पडतो म्हणून त्याच्याकडे जाऊ लागते. जेव्हा जानकी ऋषिकेशकडे जात असते आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जानकी तिकडे गेलेली असते आणि त्यावेळी जानकीच्या पायात पाय अडकवून तर ही जी आहे ऐश्वर्या ती जानकीला पाडते. त्यावेळेस जानकी खाली पडते, पण एक चांगली गोष्ट घडते. ती अशी असते, ती म्हणजे जानकीच्या बांगड्या वाजतात आणि ऋषिकेश म्हणतो, जानकी तू आलीस? आणि त्या क्षणी जानकीला समजतं की आता माझ्याकडे एक उपाय आहे, या बांगड्या वाजवायच्या आणि ऋषिकेशला आपण गाईड करायचं. लोकांनी टाळ्या जरी वाजवल्या तरी या बांगड्यांच्या आवाजाने ऋषिकेशला कळणार आहे, हे जानकीचं म्हणणं असतं. आणि मग जानकी त्याच पद्धतीनं हे सगळं करत असते. ऋषिकेशला व्यवस्थित गाईडही करत असते, त्याला सांगतही असते. हे सगळं चालू असतं. परंतु एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे सौमित्र जो आहे तो घरी आल्यानंतर इकडे आपल्या नानांची भेट घेणार आहे. कारण इकडे नानांना तो सांगणार आहे की नाना, काहीही झालं तरी आज ऋषिकेश दादा जिंकलेला आहे, तो कुस्तीमध्ये जिंकलेला आहे, ही गोष्ट तो सांगणार आहे. आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसणार आहे, कारण नानांमध्ये जे परिवर्तन होणार आहे, नाना जे बरे होणार आहेत, त्यामुळं सगळ्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे. पण हे सगळं जेव्हा घडणार आहे, हे कशा पद्धतीनं, आणि नाना त्यानंतर एक निर्णय घेणार आहेत, तो म्हणजे नाना हे ऐश्वर्याला घरातून हकलून देणार आहेत. आणि त्याचबरोबर नाना आणखी एक गोष्ट करणार आहेत, ती म्हणजे सारंग आणि हे ऋषिकेश आणि जानकीला बोलवून घेणार आहेत आणि त्यांना सांगणार आहेत की आत्ताच्या आत्ता जायचं आहे आणि तिथून एक गोष्ट घ्यायची आहे, ती म्हणजे तुमचं देवघर हे तुमचं आहे, तर ते देवघर घेऊन तुम्ही जायचं आहे. ही गोष्ट ते सगळ्यांच्या समोर सांगणार आहेत. तर नाना हे देवघर का देणार, इकडे ऐश्वर्याची हकालपट्टी केलेली आहे, तरीही नाना जानकी आणि ऋषिकेशला पुन्हा माघारी बोलवणार नाहीत. त्याचं कारण म्हणजे एकच गोष्ट आहे, ती म्हणजे की जानकी आणि ऋषिकेशला सुमित्राने घराच्या बाहेर काढलेलं आहे. ही गोष्ट नानांना माहिती आहे. म्हणून तर नानांनी ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही जोपर्यंत सुमित्रा स्वतःहून बोलावत नाही, तोपर्यंत त्यांचा मान त्यांना देत नाही, तोपर्यंत मी यांना घरामध्ये बोलवणार नाही. हे सगळं नानांनी ठरवलेलं असतं. नाना आता पूर्णपणे बरे झालेले असतात, तरीही नाना म्हणतात की काहीही झालं तरीही मी मात्र अजिबात ऐकून घेणार नाही. आणि नाना ते देवघर जे आहे, देवघर माझ्या मृत्यूपत्रानुसार जानकी आणि ऋषिकेशच्या मालकीचं आहे, तर ते देवघर मी त्यांना देणार आहे आणि ते देवघर आजच्या आज त्यांना निघून द्यायचं आहे. हे सगळ्यांच्या समोर नाना तिथं जाहीर करत आहेत. आणि मग सुमित्राकडे कोणताही ऑप्शन राहत नाही. एकतर ऐश्वर्याला त्यांनी घराच्या बाहेर काढलेलं आहे, कारण ऐश्वर्याने जे कारस्थान केलेलं आहे ते कारस्थान नानांनी सर्वांच्या समोर आणलेलं आहे. एकतर नानांना तिने ढकलून दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नानांनी हे सांगितलेलं आहे की मला ऐश्वर्याने ढकललेलं आहे. त्याचबरोबर जानकीचं नाव घेण्यासाठी ऐश्वर्याने मला एक गोष्ट करायला लावलेली, ती म्हणजे तिनं मला धमकी दिली होती. धमकी अशी दिलेली होती, ती म्हणजे की तिनं आपल्या ओवीला मारून टाकणार आहे. ओवीच्या जीवावरती उठलेली होती आणि ओवीच्या सुखासाठी मला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. काहीही झालं तरी मी आता सोडणार नाही, असं म्हणत नानांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि नानांनी ठरवलेलं आहे की मी आता शांत राहणार नाही. आणि मग हे सगळं कशा पद्धतीनं घडतं, नाना कसे बरे होत आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता जानकी ही ऋषिकेशला गाईड करत आहे. ऋषिकेशला टाळी वाजवून सांगत आहे की मी या दिशेला आहे, तुम्ही या दिशेला या. हे सर्व जानकीचं सुरू आहे.
आणि जानकी हे सर्व ऋषिकेशला सांगत आहे, त्याला छान असं गाईड करत आहे. परंतु तिथेही ऐश्वर्या कांड करते. ऐश्वर्या म्हणते की काहीही झालं तरीही मी यांना जिंकू देणार नाही, चला टाळ्या वाजवा, ऋषिकेश रणदिवे किती भारी खेळतायत, असं ती बोलायला सुरुवात करते आणि सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगते. तेव्हा मात्र इथे खूप मोठा धक्का बसतो, कारण आता पुन्हा तीच गोष्ट घडत असते की ऋषिकेशला काहीही कळत नाही, सगळीकडून नुसत्या टाळ्याच वाजत असतात आणि ऋषिकेशला मात्र तिथे जाणवतच नाही, कारण हे कशासाठी केलं जाते ही कोणतीच गोष्ट ऋषिकेशला कळत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ऋषिकेश हा म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता मला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून मार्ग काढायचा आहे. हे सगळं ऋषिकेशचं चाललेलं असतं आणि ऋषिकेश मात्र आता तिथे तो अगदी प्रयत्न करत असतो जानकीच्या टाळ्या वाजण्याचा, पण जानकीच्या टाळ्यांचा आवाज येत नाही. मग जानकी बांगड्या वाजवते आणि ऋषिकेशला गाईड करते. फायनली ऋषिकेश हा प्रताप जाधवला हरवतो आणि प्रताप जाधवला हरवल्यानंतर ऋषिकेश बाजी मारतो. म्हणजे आता ऋषिकेशने बाजी मारलेली आहे. ऋषिकेशने जवळजवळ ही स्पर्धा जिंकत आणलेली असते आणि फायनली ऋषिकेश आता कुस्ती जिंकतो. सगळा नुसता गोंधळ सुरू झालेला असतो, कोणाला काहीही कळत नाही. सगळेजण मात्र विचार करत असतात की हे सगळं काय होत आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे ऋषिकेश कुस्ती जिंकतो, कारण त्याने प्रताप जाधवला धूळ चारलेली असते. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे अशी असते की काहीही झालं तरी आता ऐश्वर्या आणि सयाजीराव यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात, कारण यांची जी नाटकं असतात ती सुरूच असतात. त्यांना काही करून आता ही स्पर्धा जिंकायची होती, ऋषिकेशला तोंडावर पडायचं होतं, पण यातलं काहीच घडलेलं नसतं आणि आता त्यांची पूर्णपणे वाट लागलेली असते. तर आता खूप मोठी गोष्ट म्हणजे आता घरी सौमित्र येतो आणि नानांच्या रूममध्ये जातो, कारण सुमित्राने ही स्पर्धा पाहिलेली असते. हे अवंतिकाने सौमित्राला सांगितलं असतं. मग सौमित्र डायरेक्ट नानांच्या रूममध्ये जातो आणि नानांशी बोलू लागतो. नानांचा हात हातात घेतो, नानांना सांगू लागतो की नाना, तुम्हाला माहिती आहे का, ऋषिकेश दादाने कुस्तीच्या स्पर्धेत भाग घेतलेला. आज जवळजवळ 15 वर्षानंतर ही गोष्ट घडलेली आहे आणि ऋषिकेश दादाने ही स्पर्धा जिंकलेली आहे. जेव्हा सौमित्र हे सांगत असतो तेव्हा नानांना खूप बरं वाटतं. नाना म्हणतात, काय सांगतोस तू सौमी? आणि सौमित्र जेव्हा हा आवाज ऐकतो तेव्हा मात्र सौमित्रला खूप मोठा धक्का बसतो. सौमित्र म्हणतो, म्हणजे? तेव्हा नाना म्हणतात की म्हणजे काय? तेव्हा सौमित्र म्हणतो, तुम्हाला ऐकायला येतं? तेव्हा नाना म्हणतात की हो, मला ऐकायलाही येते आणि मला चांगलं बोलताही येते. हे ऐकल्यानंतर सगळे तिथं पाहत आहेत. नाना मात्र बोलत आहेत. अवंतिका तिथं आलेली आहे, त्याचबरोबर अवंतिकाच्या पाठोपाठ सुमित्राही आलेली आहे आणि नाना हे सगळं बोलतायत हे ऐकून सुमित्रालाही धक्का बसतो. सुमित्राच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं आणि सुमित्रा विचार करत असते की हे कसं शक्य? हे तर चांगलं बोलायला लागलेले आहेत, हे कसं शक्य आहे? हा प्रश्न सुमित्रालाही पडलेला असतो आणि नाना म्हणतात की मला जानकीने ढकललेलं नाही, तर मला ढकललेलं आहे ते म्हणजे त्या ऐश्वर्याने. मग सुमित्रा म्हणते, मग तुम्ही जानकीचं नाव का घेतलं? सौमित्रही तेच बोलू लागतो. तेव्हा नाना म्हणतात की मला ऐश्वर्याने धमकी दिलेली होती की आपल्या ओवीला ती मारून टाकणार आहे. जर मी तिचं नाव घेतलं तर ती मला भीती घालत होती की ती ओवीला संपवणार आहे. पण आता मला एक गोष्ट कळलेली आहे की ओवी ही आत्ता इथून गेलेली आहे. ओवी ही सुखरूप आहे तिच्या आईबाबांबरोबर आणि आता तुम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर आहात. म्हणजे सौमित्र, तू आणि अवंतिका तुझ्या ऋषिकेश दादाच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळं मला आता कोणत्याही गोष्टीची काळजी करायचं नाही. त्यामुळं मला आता बरं वाटायला लागलेलं आहे. मला ऐश्वर्याने ढकललेलं आहे. आणि ऐश्वर्या सारंग हॉलमध्ये असतात. आजी तिथं जातात आणि म्हणतात की आता तुझी वाट लागलेली आहे. नाना म्हणतात की मला आत्ताच्या आत्ता बाहेर घेऊन चल आणि आत्ताच्या आत्ता ऋषिकेश आणि जानकीला फोन करून बोलवून घे, मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे. मग ऋषिकेश आणि जानकीला फोन करून बोलवलं जातं. ऋषिकेश आणि जानकी तिथे येतात आणि तेव्हा सगळ्यांच्या समोर नाना सांगू लागतात, ती म्हणजे नाना म्हणत असतात
की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही ऋषिकेश आणि जानकी माझ्याकडून चूक झालेली आहे. मला ओवीला मारण्याची धमकी दिलेली होती, म्हणून मला हे सगळं बोलावं लागलेलं आहे, म्हणून मला हे सगळं नाटक करावं लागलेलं आहे. तेव्हा जानकी त्याचबरोबर ऋषिकेश नानांच्या जवळ येतात आणि नानांना म्हणतात की आम्हाला तसं काहीही वाटलेलं नाही. नाना, तुम्ही नका गैरसमज करून घेऊ. आमच्या मनात कोणताही गैरसमज झालेला नाही. आम्ही सगळेजण तुमच्या बाजूने आहोत, तुमच्यासाठी काहीही करायची तयारी आहे, असं जानकी सांगत असते आणि म्हणत असते की काहीही झालं तरी नाना, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, हे जानकी नानांना सांगत असते. नाना म्हणतात की जानकी आणि ऋषिकेश, तुम्हाला मृत्यूपत्रानुसार देवघर मिळालेलं आहे ना गं? तेव्हा जानकी म्हणते हो नाना. तर ऋषिकेश आणि जानकीला नाना म्हणतात की नाना सांगतात की जानकी, जाताना ते देवघर तेवढं घेऊन जा. ऋषिकेश आणि जानकीला काहीच कळत नाही आणि नाना एक चिठ्ठी लिहून देतात. त्या चिठ्ठीमध्ये सांगतात की त्या देवघराच्या मागच्या बाजूला एक कप्पा आहे आणि तो कप्पा उघड, सगळं सत्य तुमच्या समोर येईल. ही गोष्ट गुपचूपच त्या चिठ्ठीमध्ये नानांनी सांगितलेली असते. तेव्हा मात्र ऋषिकेश आणि जानकी ती चिठ्ठी घरी गेल्यावर वाचतात तेव्हा त्यांना धक्का बसलेला असतो. पण त्याचबरोबर नानांनी आणखी एक गोष्ट केलेली असते, ती म्हणजे ऐश्वर्याची हकालपट्टी. नानांनी सांगितलेलं असतं आत्ताच्या आत्ता या ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढायचं आहे, तिला या घरामध्ये जागा नाही. तेव्हा सारंग म्हणू लागतो, पण नाना, तुम्ही कशावरून आज खरं बोलताय? तेव्हा नानांना खूप राग येतो. नाना म्हणतात, म्हणजे त्या दिवशी मी खोटं बोललो तुला म्हणायचं आहे ना? तर बरोबर आहे, मी खोटंच बोललो होतो. तुझ्याच बायकोने मला दम दिला होता. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू तिची बाजू घेणार असशील तर अजूनही हे घर माझ्या मालकीचं आहे, कारण आता मी बरा झालेला आहे. त्यामुळे ते मृत्यूपत्र तुम्ही जे बनवलेलं आहे त्याला कोणताही अधिकार नाही, ते कुठल्याही त्या मृत्यूपत्रामध्ये खरेपणा नाही. त्यामुळं अजूनही या घराचा मालक मी आहे. त्यामुळं या घरातून बाहेर पडायचं असेल तर ते तुम्ही दोघांनी पडायचं आहे. आणि त्यामुळं आत्ताच्या आत्ता तुझ्या बायकोची बाजू घ्यायची असेल, तुला तिचं म्हणणं बरोबर वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता तूही या घरातून चालता हो. आणि मग नानांनी आता सारंगलाही जायला सांगितलेलं आहे, परंतु सारंग म्हणतो की नाही, काही झालं तरी माझा नानांवरती विश्वास आहे, नाना असं वागूच शकत नाही. आणि मग सुमित्राला नाना सांगतात की आत्ताच्या आत्ता त्या ऐश्वर्याला हाताला धरून तू घराच्या बाहेर काढायचं आहे. जानकी विनवण्या करत होती तरीही तू जानकीला घराच्या बाहेर काढलं होतं, पण आज तीच गोष्ट तुला करायची आहे, ती ऐश्वर्यासोबत करायची आहे. आणि जर तुला काही एक्सप्लेनेशन द्यायचं असेल तर आत्ताच्या आत्ता तूही या घराच्या बाहेर जायचं आहे, कारण तुलाही या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही. काहीही झालं तरी हे घर माझ्या मालकीचं आहे. या घरामध्ये कोण राहणार आहे, कोण काय करणार आहे, हे सगळं मी ठरवणार आहे. कारण जेव्हा ऋषिकेश आणि जानकीला तू घराच्या बाहेर काढलेलं होतं तेव्हा तू विचार केला नाही की मला काय वाटेल याचा. तेव्हा तू ऐश्वर्याचं ऐकलेलं होतं. आत्ता तुला काय करायचं तू ठरवू शकतेस. जर तुला ऐश्वर्या बरोबर वाटत असेल तर तू आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर व्हायचं आहे. हे सगळं नाना बोलत असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते की मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली, कारण तुम्ही तिच्याकडे बोट केलेलं होतं. तेव्हा नाना म्हणतात, मी जरी तिच्याकडे बोट केलेलं असलं तरीही त्याआधी मी ऐश्वर्याकडे बोट केलं होतं, ते बोट केलेलं तुला दिसलं नाही. ऐश्वर्याने तुला ओरडून सांगितलं की तू लगेच ऐश्वर्यावर विश्वास ठेवला आणि जानकीवरती अविश्वास दाखवलेला आहे. हे सगळं बोललं जातं आणि मग ऐश्वर्याला हाताला धरून घराच्या बाहेर हकललं जातं. तिची तर वाट लागलेली असते, परंतु नानांनी आता सर्व सत्य सांगितलेलं असतं. जानकी आणि ऋषिकेश घरी जातात आणि नानांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे देवघराचा मागचा कप्पा उघडतात आणि पाहतात तर त्यामध्ये असतं ते मृत्यूपत्र, म्हणजेच नानांचं खरं मृत्यूपत्र त्यामध्ये असतं. आणि ते मृत्यूपत्र वाचून नानांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. इकडे ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण त्यानुसार जी कंपनी आहे ती ऋषिकेशच्या नावावर केलेली असते, काही शेती ऋषिकेशच्या नावावर केलेली असते, तर घरातील काही रक्कम दागदागिने हे जानकी आणि सुमित्राच्या नावावर केलेले असतात. तर सारंगला शेती दिलेली असते आणि सौमित्रला कंपनीतला काही हिस्सा दिलेला असतो आणि त्याचबरोबर फार्म हाऊस दिलेले असतात आणि शर्वरीलाही तेच केलेलं असतं. हे सगळं खरं मृत्यूपत्र असतं. आणि अजूनही त्याच्यात एक गोष्ट असते, ती म्हणजे जोपर्यंत पार्वतीच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत या मृत्यूपत्राला कोणताही अर्थ नाही. म्हणजे आता जानकी आणि ऋषिकेशला समजलेलं आहे की नानांनी बनवलेलं खरं मृत्यूपत्र हे आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.